सन्मान्य पांडुरंग खोत दादा, सन्मान्य अप्पासो मोरेजी, सन्मान्य विनोद खोत साहेब, सर्वच उपस्थित असणारे आजच्या या कार्यक्रमासाठी वेळेअभावी मी सगळ्यांची नावे घेत नाही। 10 मिनिटं शिल्लक राहिलेत, त्यामुळे शेवटची बॅटिंग मला करावी लागेल। आणि खोत साहेबांचं वैशिष्ट्य असं आहे, 60-70 रन कामाच्या माध्यमातून ते करतात आणि शेवटला 4-6 मारायला माझ्याकडे देतात। हे मी फक्त भाषणाबद्दल बोलत नाही, तर गावातली कामाच्या बद्दल देखील बोलतोय। हे खरं आहे। आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना माहिती की 2019ला आपण सगळ्यांनी ऋतुराज पाटीलला आमदार ऋतुराज पाटील करण्यामध्ये मोलाचं योगदान दिलं। आणि जो प्रवास मगाशी खोत साहेबांनी उल्लेख केला की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं एक काम करायची संधी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला मिळाली। आणि कोरोनाचा संघर्ष असेल, पूर असेल, किंवा सरकार आपलं होतं आणि त्यानंतर गेलं, या अडचणी असतील, या सगळ्या माध्यमातून आम्ही सगळेजण या 5 वर्षामध्ये काम करत होतो। आणि हे काम करत असताना हा जो काही संघर्षाचा प्रवास आहे, या संघर्षाच्या प्रवासामध्ये आम्ही कुठेही मागे वळून बघितलं नाही। किंबहुना आपल्या गावातल्या ज्या अडचणी होत्या, या अडचणी सोडवण्यामध्ये आदरणीय खोत साहेब असतील किंवा आमचे सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील, ह्यांच्या ताकदीवर ऋतुराज पाटील या 5 वर्षामध्ये काम करू शकला। आणि हा जो काही प्रवास आहे, हा प्रवास आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आदरणीय बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे मगाशी खोत साहेबांनी उल्लेख केला की गेले 2009 पासून सातत्यानं आपला मतदारसंघ चांगला झाला पाहिजे, आपला मतदारसंघ पुढे गेला पाहिजे, आपल्या मतदारसंघातल्या अडीअडचणी सुटल्या पाहिजेत, हा प्रयत्न सातत्यानं बंटी साहेबांचा राहिला। आणि 2019ला तुम्ही सगळ्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला। आणि मग हे सगळं करत असताना गावातल्या बऱ्याचशा अडचणी होत्या, त्या अडचणी सोडवण्यामध्ये आपण कुठेही कमी पडलो नाही। आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आदरणीय स्वामीजींचा आशीर्वाद हा आपल्या गावावर राहिलेलाच आहे। एक वेगळं खऱ्या अर्थानं गावाची ओळख निर्माण झालेली आहे। मग कनेरीवाडी असेल, कनेरी असेल आणि कनेरी मठ असेल, या माध्यमातून गावाचे नाव आज या राज्य पातळीवर आणि देश पातळीवर गेलेलं आहे। आणि आता येणाऱ्या काळामध्ये खोत साहेब माझी जबाबदारी वाढलेली आहे। एक पर्यटन स्थळ म्हणून आपल्या या भागामध्ये बघितलं जातं। आज राज्यामधून विविध घटक या ठिकाणी कोल्हापूरला येतात आणि आपल्या भागातून त्या ठिकाणी जातात। आणि गावाचं वैशिष्ट्य या ठिकाणी सगळ्यांना माहीत झालेलं आहे। त्यामुळे कदाचित तुम्ही मगाशी जे उल्लेख केला, 1 कोटीहून जास्त जरी निधी लागला तरी ऋतुराज पाटीलची द्यायची तयारी त्या ठिकाणी असणार आहे। कारण आपल्या गावानं नेहमीच आदरणीय बंटी साहेब असतील, आम्ही असेल, आम्हा सगळ्यांना तळ आता फोडावं आणि जपायचं काम केलं। कुठलीही निवडणूक आली तर त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्हाला असं आठवत नाही की आपल्या गावातून कुठलंही मतदान आम्हाला कमी मिळालं असेल। ज्या वेळी निवडणूक असते, त्या निवडणुकीच्या वेळी खोत साहेब तुम्ही असाल, प्रकाश खोत साहेब असतील, सर्वच आमचे अण्णा असतील, सगळे आमचे सहकारी जे आज व्यासपीठावर उपस्थित आहेत किंवा इथं जीवाभावाचे कार्यकर्ते आहेत, मी नेहमी सांगत असतो, बंटी साहेब देखील नेहमी उल्लेख करत असतात की आयुष्यामध्ये पद, प्रतिष्ठा, पैसा ह्याला काय महत्त्व दिलं नाही। काय आयुष्यामध्ये कमवलं असेल तर तुमच्यासारखी जीवाभावाची माणसं कमवली, कार्यकर्ते कमवले, हेच आमच्यासाठी आयुष्यात एक महत्त्वाची बाब आहे। आणि हा जो काय प्रवास आहे, हे करत असताना मगाशी मी उल्लेख केला, सुरुवातीला आम्ही कनेरी आपलं काही गावांमध्ये आम्ही पदयात्रा काढल्या, मग नेरलीमध्ये असेल, विकासवाडीमध्ये असेल, आणि त्यानंतर इथं उल्लेख केला। मी आपल्या सगळ्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, आम्हाला यायला वेळ झाला, 7:30ची वेळ होती, पण नेरलीमध्ये थोडा वेळ वाढला आणि मग विकासवाडीमध्ये देखील आम्हाला त्या ठिकाणी लागलं। आणि मग तिकडनं आल्यानंतर इकडं ज्या उत्सुकतेनं आपण स्वागत केलं, मी नेहमी सांगतो, मगाशी देखील उल्लेख केला की तुम्ही सगळ्यांनी आम्हाला जरी खांद्यावर उचललं असेल तर हे आयुष्यभर ऋतुराज पाटील किंवा सन्मान्य खोत साहेब कधी विसरू शकणार नाही। कारण तुमच्या जीवावर या जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये आज ताट मानाने आम्ही या ठिकाणी पुढे जातो। तुम्ही आतापर्यंत आमच्यासाठी जीवाचं रान केलं, तुम्ही आतापर्यंत प्रत्येक निवडणूक आली तर रात्रंदिवस घरदार सोडून आमच्यासाठी काम केलं। हे आयुष्यभर आदरणीय बंटी साहेब किंवा आम्ही या ठिकाणी विसरू शकत नाही।
आज या राज्यामध्ये चाललेली परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आज या राज्यामध्ये एका बाजूला आपल्या सगळ्यांना एक योजनेच्या माध्यमातून गुंतवून ठेवायचं काम चालू आहे, पण दुसऱ्या बाजूला दिवाळी आज या ठिकाणी महाग झाली आहे। मला वाटत नाही कोणी मला त्या ठिकाणी उल्लेख केला असेल की दिवाळी स्वस्त झाली। मी प्रत्येक ठिकाणी गेलो, मी माता भगिनीला म्हणलं दिवाळी स्वस्त झाली तर ते हे महाग झाले म्हणतात। म्हणजे एक सगळ्यांच्या मनामध्ये हे खरं आहे की एका बाजूला तुम्ही योजना चालू करा, योजना चालू केल्याबद्दल आमचं कुठलंही दुमत नाही, तुम्ही योजना चालू केली पाहिजे, माता भगिनीला आधार दिला पाहिजे, पण तुम्हाला खासदारकी व्हायच्या आधी कधी आमची आठवण आली नाही। जेव्हा 31 खासदार निवडून आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्या पायाखालची वाळू घसरा लागली आहे आणि मग आपण कुठेतरी काही निर्णय घेतले पाहिजेत। पण आज मला वाटते आपली जनता ही सुज्ञ आहे, सगळ्या जनतेला या ठिकाणी माहिती आहे की कशा पद्धतीनं या राज्यामध्ये चाललेलं राजकारण आहे। मगाशी आपण जो उल्लेख केला, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सगळं जबाबदारी स्वीकारली। अवधूतराव, तुम्ही मगाशी जे बोलला ते खरं आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील किंवा आमचा काँग्रेस पक्ष असेल, आम्ही सगळेजण महाविकास आघाडी म्हणून काम करायचा निर्णय घेतला आणि या 2.5 वर्षामध्ये काम करत असताना आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या या राज्याला आधार द्यायचं काम या ठिकाणी केलं। आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणलं आता 2.5 वर्ष आता झालेले आहेत, आता आपण काम करायचं म्हणलं, आता सरकार आपलं आहे, बॅटिंग करायची, तोपर्यंत शिंदे साहेबच आमची बॅट घेऊन गेले। म्हणलं आता या 2.5 वर्षामध्ये तुम्ही जे मगाशी उल्लेख केलाय खरं आहे की या पुढची मंडळींना दुसरं काय उद्देश नाही, पुढच्या मंडळींना दुसरं काय या ठिकाणी लक्षात येत नाही, त्यांना दुसरं काय माहित नसल्यामुळे पक्ष चोरायचं काम या ठिकाणी करतात। एका बाजूला आमच्या माता भगिनीला योजना चालू करून दिली तर दुसऱ्या बाजूला महागाईचा बोजा देखील त्यांच्या डोक्यावर घातलेला आहे, हे आपण कधीही त्या ठिकाणी विसरत नाही। आज सगळा दर, स्टॅम्पचा दर असेल, तेलाचा दर असेल, खोबऱ्याचा दर असेल, आज खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे, याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे। एका बाजूला आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे बदलापूर सारखं प्रकरण या महाराष्ट्र राज्यामध्ये घडलं आणि त्यामध्ये आज एखादी भगिनी त्याच्या मुलीचं अत्याचार झाला आणि त्याच्यावर कंप्लेंट द्यायला त्या पोलीस स्टेशनमध्ये 14 तास त्या भगिनीला बसावं लागलं। मग आज या चाललेली परिस्थितीवर ही सरकार उत्तर का देत नाही? दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमध्ये पुतळा पडला, त्याच्याबद्दल त्या ठिकाणी बोलत नाही। अशा अनेक घटना या राज्यामध्ये घडतात, पण त्याच्याबद्दल काही त्या ठिकाणी सरकार बोलत नाही। हे दुर्दैवानं आपल्या या ठिकाणी परिस्थिती मिळते आणि ही जी काही परिस्थिती आहे ही येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण बदलली पाहिजे। हा विचार ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनामध्ये रुचायचं काम सुरू आहे, आपण त्या पद्धतीनं पुढे घेऊन जाणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि मला आपल्या सगळ्यांना विनंती आहे, मगाशी आता खोत साहेब तुम्ही बोलला, अवधूतजी तुम्ही देखील बोलला की आदरणीय बंटी साहेबांना या राज्यामध्ये आज त्यांना माहिती आहे की बंटी साहेब मोठ्या पदावर त्या ठिकाणी येणार आहेत, त्यामुळे त्यांना टार्गेट करायचं काम सुरू आहे। आणि मग बंटी साहेबांच्या परवा डोळ्यात अश्रू बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांना आपला घरचा भाऊ, आपला मुलगा, आपला नातू या नात्याने बंटी साहेबांना तुम्ही आधार दिलेला आहे आणि ज्या पद्धतीने अश्रू त्यांच्या डोळ्यात आले हे आम्ही आयुष्यभर या ठिकाणी विसरू शकत नाही। आता खोत साहेब आपण थांबायचं नाही, मी तुम्हाला 100% सांगतो, जेव्हा लोकसभेमध्ये ही निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आपण हे वारं या निवडणुकीमध्ये आपण लोकसभेमध्ये दाखवलेलं आहे, पण विधानसभेमध्ये हे वादळ येणार आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी कळणार। आणि या निवडणुकीमध्ये बंटी साहेब ज्यावेळी त्यांनी उल्लेख केला की काही झालं तर मी थांबणाऱ्यातला माणूस नाही, मी येणाऱ्या काळामध्ये जी लढाई करावी लागत असेल, मी वादळात देखील दिवा लावायची धमक ही आदरणीय बंटी साहेबांच्याकडे आहे आणि हीच धमक आज खऱ्या अर्थाने ही जबाबदारी या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलेली आहे। आज आपल्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की महाविकास आघाडी सरकारमध्ये जेव्हा येणार तेव्हा अनेक निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत। आपण महालक्ष्मी योजना म्हणून या निवडणुकीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जाहीर केले की आमच्या प्रत्येक माता भगिनींना प्रत्येक महिन्याला आपण प्रति महिना 3000 रुपये आज महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना देणार। दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांसाठी आपण आधार देणार आहे, त्यांच्यासाठी जवळजवळ 3 लाख रुपयाची कर्जमाफी आपण या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांचं आज त्या ठिकाणी करणार आहे। एका बाजूला आमच्या युवक युवतींसाठी मदतीची भूमिका, आज राज्य सरकारनं जे नोकरी चालू केलेल्या नाहीत त्यामध्ये 2.5 लाख नोकरी चालू करायचा निर्णय आम्ही पुढच्या काळामध्ये घेणार आहे। आमच्या माता भगिनी आज ज्या पद्धतीनं बसमध्ये फिरतात त्यांना अर्ध तिकीट द्यावं लागतं, 100% मोफत तिकीट आज प्रत्येक माता भगिनीला त्या ठिकाणी मिळणार। एका बाजूला जुनी पेन्शनचा हा महत्त्वाचा प्रश्न आपल्या राज्यामध्ये होता आणि तो प्रश्न देखील आमच्या माध्यमातून सोडवण्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही। मी आज आपल्या सगळ्यांचा फार वेळ घेणार नाही, पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे
दुसरा शक्तीपीठचा विषय हा महत्वाचा आहे. ज्या पद्धतीने राज्यामध्ये त्यांनी धोरण स्वीकारलं, एखाद्या कॉन्ट्रॅक्टरसाठी हा निर्णय घेतला, शक्तीपीठ जर त्यांनी करायचा निर्णय जरी या कोल्हापूरमधून घेतला तर पहिलं ऋतुराज पाटीलला धक्का लावावा लागेल, तर शक्तीपीठ आज कोल्हापूरमधून जाणार आहे. बंटी साहेबांना थांबवावं लागेल, तर शक्तीपीठ आज या कोल्हापूरमधून जाणार आहे. मी निश्चितपणे आपल्याला सांगतो, फार वेळ घेणार नाही, पण आजची निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे. या निवडणुकीमध्ये आज आपण सगळ्यांनी लढाईमध्ये पुढे आलं पाहिजे. माझ्याबरोबर फक्त मी एकटं पाऊल टाकणार नाही, तर तुम्ही सगळ्यांनी जर पाऊल टाकलं तर या दक्षिण मतदारसंघामध्ये क्रांती घडणार आहे. आणि मग निश्चितपणे मला विश्वास आहे तुम्ही सगळेजण माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देऊन आज मोठ्या मताने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज हा त्या चिन्हासमोर बटन दाबून 2 नंबरला जरी नाव असलं तर 1 नंबर काम करण्यासाठी ऋतुराज पाटीलला या ठिकाणी आशीर्वाद द्याल, एवढंच या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. वेळेअभावी मी आपल्या सगळ्यांची पर पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो की आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला, पण निश्चितपणे मला विश्वास आहे की आपण सगळेजण ताकदीने मिळून ही निवडणूक आपण त्या ठिकाणी जिंकायचं आहे. आणि ही लढाई फक्त ऋतुराज पाटीलची नाही, तर ही लढाई सगळ्यांची आहे. एवढंच सांगून मी आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.